आपण ना पारंपरिक अशी आपली थापी वडी पाहतोय. कोणी थापी वडी म्हणतं, कोणी बेसन वडी म्हणतं, तर कोणी हाटीव पिठाची वडी म्हणतं. तर अशी सुरेख अशी वडी झाली आहे. त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे, या ठिकाणी 2 वाटी बेसन घेतलं आहे आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे. असेल तर टाकायचं हां. आणि कोथिंबीर, त्याला लागणारं पूरक हिरवी मिरची, अद्रक आणि खोबऱ्याचा किस. तर या ठिकाणी पिठामध्ये आपल्याला हळद मीठ टाकून घ्यायचे चवीप्रमाणे आणि तांदळाचं पीठ जे मी घेतलं होतं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं. विक्स किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. आता 2 वाटी याच्यासाठी 1 तांबाभर पाणी, म्हणजे एका वाटीला 1 ग्लास आणि 2 वाटीला 1 तांबा पाणी, असं मी या ठिकाणी हे मेजरमेंट घेतलेलं आहे. तर डाळीचं पीठ जे आहे तर याच्यामध्ये मुगाची डाळ मिक्स असल्यामुळे याचं प्रॉपर शॉर्ट व्हिडिओ आपण मगाशी टाकलेला आहे यूट्यूबला, तो तुम्ही जाऊन बघू शकतात प्रमाण किती घेतलं आहे. तर या ठिकाणी ती स्लरी तयार केली आपण आणि हिरवी मिरची, अद्रकचा, कढीपत्त्याचा खरडा करून घेतला आहे, असं फोडणीत घातला आहे. फोडणीत तेल कमीत कमी घालावं, नंतर आपल्याला तेलाचा वापर करायचाच आहे. वडी अतिशय छान होते. प्रत्येक ठिकाणी थोडीफार करण्याची एक पद्धत वेगळी असते. पर्टिक्युलर खानदेश आणि विदर्भात ही वडी आवर्जून केली जाते, इतर वेळेलाही केली जाते, रशासोबत केली जाते. परंतु आता पितृपक्षामध्ये सगळ्याच ठिकाणी ही वडी होते. चवीप्रमाणे मीठ टाका. उरलेलं पाणी याच्यात आपण टाकून घेतलं आहे आणि जी स्लरी आपण तयार करून घेतली ना ती याच्यात टाकायची. पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे स्लरी टाकताना. जे फोडणीत पाणी घालतो आहे ते कोमटसर झालं पाहिजे, कारण दोन्ही हात आपले अडकलेले असतात. म्हणून मग बेसनाचा गुणधर्म आहे की पटकन गोळा तयार होतो, म्हणून मग तो गोळा लगेच तयार होऊ नये, त्याची गिठळी तयार होऊ नये म्हणून कोमट पाण्यामध्येच आपल्याला ही स्लरी सोडायची आहे आणि एकसंधतेने आपल्याला ते हटत जायचं आहे. व्यवस्थित हटत गेलं ना तर पिठामध्ये गठोळी होत नाही. अशा पद्धतीने अलगद अलगद हळूहळू आपल्याला हटायचं आहे. निर्लेपची कढई प्रत्येकाकडे असेल असं नाही, तर रेग्युलर जी कढई आहे त्याला कमीत कमी खाली करपेल याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि आता याच्यामध्ये याची वडीची चव द्विगुणित व्हावी याच्यासाठी मी थोडं दही टाकून घेते. दही टोटल ऑप्शनल आहे बरं का, जर आपल्याकडे असलं तर घाला, नाही टाकलं तरी चालतं. परंतु चवीला थोडं वडीवर टाका किंवा मग पिठल्यामध्ये टाका. थोडं निंबूचा रस तुम्ही जर पिळून टाकला तर तोही चालेल. फक्त निंबू पावडर वगैरे याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, कारण आपण पितृपक्ष स्पेशल आपण ही वडी बनवतो आहे. अशा पद्धतीने हटवून ना तर तेवढ्या पाण्यात तेवढ्याच याच्यात असं घट्ट आपलं पीठ हटवलं गेलं आहे आणि गोळा आपला छान तयार होतो आहे. आता याला एकसंध एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. अजून याला वाफ येणं बाकी आहे. तर हा गोळा आपला व्यवस्थित व्हावा याच्यासाठी चुळभर गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. चुळभरच टाकायचं का की त्याची वाफ तयार होईल आणि वरतून थोडं तेल टाकायचं. ती वाफ तयार झाल्याच्यानंतर ती वाफ त्याच्यामध्ये बसेल. कोथिंबीर टाका. अगदी सुरुवातीला कोथिंबीर घालू नका, कारण तिचा रंग जो आहे ना हिरवागार राहण्यासाठी आपल्याला थोडं मध्यावर आलं ना पीठ तेव्हा आपल्याला घालायची आहे. तर ह्या पद्धतीने असं पीठ आपलं हटून झालेलं आहे. थापी वडीचं पीठ. जर तुम्हाला थोडी सैल हवी असेल तर तुम्ही सैल पण करून घेऊ शकतात. परंतु हे बघा पॅन सोडायला लागले, म्हणजे कढई सोडतं आहे पीठ आपलं, तर पीठ आता होत आलेलं आहे. म्हणून इकडून तिकडून बुडायला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेल का लावायचं, कारण की 5 ते 6 मिनटं आपल्याला हे पीठ मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे. खाली करपायला नको जास्तीचं, म्हणून आपण बुडाला तेल सोडून घेतो. ह्या पद्धतीने पीठ आपण जमा करून घेतले. बघतोय थोडी कसर राहिली आहे, म्हणून ओला कपडा झाकायचा. ओला कपडा झाकून अगदी पॅक झाकण आपल्याला त्याच्यावर झाकून घ्यायचं, जेणेकरून वाफ इकडे तिकडे पळाली नाही पाहिजे त्याची. आणि असं मंद गॅसवर 3 मिनटं आपल्याला राहू द्यायचं आणि 3 ते 4 मिनटानंतर उघडून गोळा रेडी आहे. चटके लागत आहेत, काढून घ्यायचं परातीमध्ये. परातीला तेल लावा, गोळा काढून घ्या, त्याला मळमळ थोडा मळून घ्यायचा आहे. तुम्ही वाटी प्याला काही पण घेऊ शकतात मळताना, परंतु तेल पाण्याचा जर हात लावला, तुम्हाला सवय असेल तेवढं सोसण्याची तर लावा. हात नाही तर मग वाटी प्याल्याने तुम्ही त्याला रगडून घेऊ शकतात. जर रगडून घेतलं ना तर पीठ एकसंध छान तयार होतं. अशा पद्धतीने पटापट गरम असेपर्यंत थापायचं आहे. या ठिकाणी जेवढं बसेल तेवढं थापायचं. नंतर दुसऱ्या याच्यावर घ्यायचं. आपले हात जे आहेत थापताना बोटं लागतात, ते बोटं चांगले वाटत नाही, म्हणून आपण ठोकळ्याच्या किंवा तांब्याच्या साह्याने त्याला चिकन करून घ्यायचं. आता शेवटची जी प्रोसेस आहे आपली, वडीवर आपल्याला अगदी तेल गरम करायचं, खूप कडक करायचं नाही आहे. त्याच्यात जिरं मोहरी घालायची,
हिंग आणि थोडं लाल तिखट, त्याचं वरून आपल्याला तरीचा तडका द्यायचा आहे. हाही तडका टोटल ऑप्शनल आहे, तुमच्याकडे देत असले तर घालायचं, कारण खानदेशामध्ये वरून तडका दिला जातो आणि त्याच्यानंतर मग तिला नटवायला सुरुवात केली जाते. तर अशा पद्धतीने आपण वडी कट करण्याआधी अशी नटवून घेत आहोत. कोथिंबीर, खोबरं, खसखस असली तर खसखस टाका, तीळ टाका, जे काही तुम्हाला टाकायचं असेल याच्यावरून तुम्ही ते टाकू शकतात. परंतु ह्या 2 जिन्नस ज्या आहेत तर त्या अगदी टाकाव्या लागतात. तर अशी सुंदर डायमंड शेपमध्ये मी कट करून घेतली आहे. वडी जाड बारीक किती हवी आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकतात. मेंबर किती आहे त्यानुसार आपण पीठ घ्यायचं आहे. या ठिकाणी मेजरमेंट 2 वाटीचं दिलं होतं. 1 वाटी जर आपण पीठ घेतलं तर 1 ग्लास पाणी पुरेसं होतं. अशा पद्धतीने सुंदर वड्या झाल्या आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्या शहरातून पाहतायत ते कमेंटमध्ये नक्की